हे जर गाडीचे ब्रेक पॅड खराब झाले तर तुमचं हजारांचं नुकसान होऊ शकतं। बऱ्याच वेळा तुम्ही ऑब्झर्व केलेला असेल, गाडीचे जर ब्रेक पॅड खराब झाले तर लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करून गाडी रनिंग करतात आणि त्याचा फरक डायरेक्टली तुमच्या गाडीच्या ब्रेक पॅडच्या डिस्कवरती पडतो। आता ही जर डिस्क खराब झाली तर तुम्हाला ती जाणवेल कशी, तर त्या डिस्कवरती लाइनिंग पडेल किंवा त्याच्यावरती लाइनिंगचे मार्क्स येतील। तर इन केस लाइनिंगचे मार्क्स आले तर तुम्हाला त्यावेळेस काहीच ऑप्शन न राहता ती डिस्क बदलावीच लागते। तर याची सिंपल काळजी एकच घ्यायची आहे, गाडीचे ब्रेक पॅड झाले तर तुम्हाला ते पटकन बदलून घेणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही गाडी ड्राईव्ह करताय, जेव्हा हार्ड ब्रेकिंग गाडीचं होतं त्यावेळेस ब्रेक पॅड हे लवकरात लवकर वर्न आउट होत असतात। तिसरा आणि महत्त्वाचा पॉईंट, ज्यावेळेस रनिंग कंडिशन मध्ये गाडीच्या ब्रेक डिस्क मध्ये किंवा ब्रेक पॅड मध्ये धूळ, डस्ट किंवा दगड असे काही गोष्ट जर रनिंग मध्ये अडकले तर त्यावेळेस सुद्धा तुमच्या गाडीची डिस्क ही खराब होऊ शकते। पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस गाडीची ब्रेक डिस्क ही खराब झालेली आहे त्यावेळेस हे गाडीचे ब्रेक पॅड निश्चितच खराब झालेले असतात आणि त्यावेळेस गाडी तुम्हाला ब्रेकिंगला तेवढी इफिशियन्सी देणार नाही आणि तुम्हाला गाडी त्यावेळेस ब्रेक पॅडलला जडरिंग फील करेल, म्हणजे त्यावेळेस गाडीचे ब्रेक पॅडल हे त्यावेळेस तुम्हाला व्हायब्रेशन फील करून देतील। तर ब्रेक पॅड खराब झाले तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। जवळच्या जवळ जो वर्कशॉप वाला असेल किंवा ज्या वर्कशॉपला तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करू शकता त्या ठिकाणी गाडी नेऊन पटकन तुमच्या गाडीचे ब्रेक पॅड रिप्लेस करून घ्या। ही रील पटकन सेव्ह करून घ्या। नेक्स्ट टाइम तुम्हाला गाडीमधून असा काही आवाज आला तर त्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका। आणि अशाच कार इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा आणि युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।